8 माओवाद्यांचा जवानांकडून खात्मा करण्यात आलाय। 24 तासांच्या कारवाईनंतर जवान पोलीस मुख्यालयाच्या दिशेने रवाना झाले। दंडकारण्यात जवानांना कशा कठीण परिस्थितीत काम करावं लागतं हे आपण या दृश्यांमधून पाहू शकतो। जंगलात अनेक ठिकाणी माओवाद्यांचं लोकेशन असल्यामुळे त्याच ठिकाणी जवानांनी रात्रभर जंगलात मुक्काम केला आणि सकाळी मुख्यालयाच्या दिशेने निघाले। परत येत असताना या जवानांवर माओवाद्यांनी पुन्हा हल्ला केला। त्यात आणखी एका माओवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं। 8 माओवाद्यांचे मृतदेह घेऊन जवान पाण्याने भरलेली इंद्रावती नदी त्यांनी पार केलेली आहे। घनदाट जंगल, मोबाईल नेटवर्क नाही अशा भागात पायी प्रवास जवानांनी केलेला आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। महेश, काय अपडेट या सगळ्या मोहिमेबद्दल? विशाल, काल आपण बघितलं की एक मोठी चकमक झाली होती। नारायणपूर हा जो माओवाद्यांचा कोर झोन असलेला भाग आहे त्या भागात माओवाद्यांना जवानांनी घेरलं होतं आणि 5 तासाच्या चकमकीत 7 माओवादी ठार झाले होते। त्यानंतर तिथून माओवाद्यांच्या हे सगळ्या मृतदेहांसह मुख्यालय परतणं शक्य नव्हतं। माओवाद्यांचं अनेक ठिकाणी अँबुश होतं। रात्रभर घनदाट जंगलात जवानांनी मुक्काम केला। आज सकाळी तिथून निघाले असता त्या ठिकाणी माओवाद्यांनी परत एकदा गोळीबार केला, त्यात एक माओवादी मारला गेला। 8 माओवाद्यांचे मृतदेह मुख्यालय आणणं खूप कठीण रस्ता आहे। या भागात भौगोलिक परिस्थिती अशी आहे की इंद्रावती नदी पूर्णपणे भरलेली आहे आणि त्या नदीवर पूल नसल्यामुळे जवानांना मुख्यालय परतण्यासाठी या नदीमधून वाट काढावी लागते। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं जवान स्वतःचा जीव सांभाळत माओवाद्यांचे मृतदेह, शस्त्र साठा सगळं घेऊन ही नदी पार करत आहेत। त्या भागात मोबाईलचं नेटवर्क नाही। सॅटेलाइट फोनवरून बस्तरच्या मुख्यालयासह नारायणपूर येथून ते एसपीजी आहेत ह्या जवानांच्या संपर्कात होते आणि आता हे सगळे मुख्यालय पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू आहे। एकूण परिस्थिती आपण जर सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की या भागात अभियान राबवणं, जीव धोक्यात घालून हे खूप मोठं असते। त्यात यश मिळत असताना अशा पद्धतीनं परत तालुका मुख्यालय येण्यासाठी, जिल्हा मुख्यालय येण्यासाठी जवानांना ज्या पद्धतीची ही धडपड करावी लागत आहे हे आपल्याला दिसून पडत आहे। त्यामुळे हे अभियान खूप महत्त्वाचं होतं आणि बस्तर पोलिसांनी गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने आक्रमक अभियान माओवाद्यांच्या विरोधात राबवलेले आहेत त्यामुळे त्यात त्यांचं मनोधैर्य मोठ्या प्रमाणात यामुळे उंचावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल।